शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांचा पैसे वाटप करताना दुसरा प्रकार आला समोर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत पैसे वाटणाऱ्या भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांना दिला चोप। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। प्रभाग आहे सुरुवातीपासूनच मांडला जातोय, कारण सुरुवातीपासूनच आरोप प्रत्यारोप जे आहेत ते दोन्ही पक्षाकडून येत आहेत। तर आता पैसे वाटण्याचा आरोप जो आहे तो तुमच्यावर एक नाही तर दुसरी क्लिप अजून काही क्लिप आहेत असं देखील समोर येतात। आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती होतात ते बघा। आतापर्यंत आता बघताय तुम्ही अपक्ष उमेदवार आहे, मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे लोकांचं लक्ष पूर्णपणे आमच्यावरती आहे, कारण की आम्ही जे काम केलंय लोकांसमोर आहे, लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि लोकांच्या विश्वासावरती आम्ही काम करत आलेलो आहे। आणि आतापर्यंत जी निवडणूक अपक्ष उभं आहे तर आता तुम्ही बघताय 15 दिवस झाले, 15 दिवसामध्ये भूषण भोईर किंवा त्यांचे जे आहेत आपले मधुकर पावशे असतील किंवा इतर आमचे जे उमेदवार ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आतापर्यंत कौल आमचा आता सगळ्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आहे आणि हे बिघडवण्याचं काम चालू आहे। आणि माझा कुठलाही संबंध नाही, माझ्या कुठल्या पोरांचं हे नाही, कारण आम्ही जे काम करतो लोकांसमोर आहे, लोकांच्या समोर जाण्याचं काम आहे ते आम्ही करत आहे। आम्ही उलट रात्रभर फिरत असतो का बाबा कोण कुठे फिरत असतो ना कुठे याच्यावरती रात्री 3-3 वाजेपर्यंत आमची मुलं जागी असतात। 3 स्टेशन तुम्ही गाठलेलं। जय महाराष्ट्र, मी प्रदीप यशवंत पुर्णेकर, विभाग प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसून आम्ही आमचं काम करत असताना आम्हाला एक खबर अशी भेटली का काही लोक भरपूर वेळापासून काही घरांमध्ये जाऊन आवाज देत आहेत आणि आम्ही ते हे करण्यासाठी आमचे दत्ता घाटगे भाऊ आणि आणखी आमचे काही कार्यकर्ते गेले असतात, त्यांच्या हातामध्ये काही लोकांच्या हातामध्ये पैसे आणि पॅकेट भेटले। तर त्यावेळेला त्यांना विचारणा केली असता त्यांनी थोडा ढकलाढकलीची उत्तरं दिली आणि त्याच्यावरून समजून आला आणि तिथं पॅकेट काही लोकांच्या घरामध्ये दिलेली किंवा काही लोकांना द्यायला चाललेले, तर तिथं जागेवरतीच पकडून त्यांना पब्लिकने चोप पण दिला। आणि जसा साहेबांनी सांगितलेलं आहे भेटेल तिथं चोपा, तसाच बोललो पैसे देतावले किंवा उद्याला वोटिंग करतावले, जो बोगस वोटिंग करायला येईल पहिला त्याचा हे आम्ही करू, त्याच्यानंतर पोलिसांच्या हातात देऊ। तेच आज आम्ही केलेलं आहे, ही सुरुवात केलेली आहे। बोललो आमच्या गावामध्ये ही लोक आमच्या गाववाल्यांना भिकारी समजायला लागलेत व आज यांना 9 वर्ष आहे। जो माजी नगरसेवक आहे भूषण भोईर त्याचा तो ऑफिस आहे, त्यांनी तो याचा ऑफिस चालू केलेला आहे आणि त्याच्या ऑफिसच्या बाहेरच हा प्रकार झाला। आणि त्यानंतर मी त्या ऑफिसमध्ये एक फाउंडेशन चालू केलेलं आहे आणि तो फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये जेव्हा मी गेलो पहिला तर काहीतरी 27-28 हजार रुपये त्यांना त्या जागेवरती भेटले आणि पॅकेटं भेटली। पण जेव्हा मी आतमध्ये ऑफिसच्या आतमध्ये गेलो आणि पूर्ण चेक केला त्याच्यानंतर काहीतरी 9-10 हजार रुपये एक्स्ट्रा भेटले त्याच्यामध्ये, ते पोलिसांच्या जवळ मी दिलेलं आहे। 35,100 टोटल पैसे भेटले आणि पार्सल पॅकेट व्हाईटवाले ते त्याच्यामध्ये भेटलेले आहेत आणि आम्ही पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला दिलेले आहेत। काय वाटतं येणाऱ्या काळात कशाची कारवाईची मागणी आहे? आम्ही यांना जर बाहेर काढला किंवा असे जर बोललो सुटत असतील तर आमची जी पक्षाची लोक आहेत ते आम्ही इथंच आहोत। बोललो यांना बाहेर निघाले तर आम्ही इथंच पाय तोडू यांचे। कार्यकर्ते पकडलेत का आता सध्या त्यांना दिलेत का ताब्यात? कार्यकर्ते पकडलेले आहेत, कार्यकर्ते आहेत का कुठून आणून, ॲक्च्युली त्याचा घर तर तिथं आहे, दुसरा एक कोलशेतचा आहे। आता तो बोलतो त्याचा मित्र आहे, मी फक्त त्याला भेटायला गेलो होतो। पण दुसरा जो आहे हा पटवा म्हणून, जो पटवा म्हणून आहे तो पटवा तिथंच राहिला आहे आणि त्याचा बोललो हमेशा भूषण भोईरशी संबंध आलेला आहे। काय व्हिडिओ आहेत का? व्हिडिओ आहे, लाईव्ह पण आहे, शेअर केलं व्हिडिओ मी सेंड केलेला आहे, आपल्याला भेटून जाईल ते गाडगेचाच व्हिडिओ का तो पण। आणि जो रूम मध्ये जे पैसे भेटले मी जेव्हा आम्ही, कारण आतमध्ये आणखी एक रूम होता तर आम्ही त्या रूममध्ये घुसलो आतल्या रूममध्ये, तर तिथं ये नाही, तिथं काही स्लीप आणि ते सर्व भेटला होता। पण जेव्हा बाहेरच्या रूममध्ये आलो तर तो ड्रॉवर होता, ड्रॉवर तो तुटला होता आणि तिथून हात घातला तर आतमध्ये पैसे भेटले। पहिला चेक केला तर ते मला वाटलं तुटलेलं आहे म्हणून काही हे नाही केलं, पण त्याच्यातून उमेदवार कोण उभा आहे? माझा भाऊ उभा आहे जयनाथ यशवंत पुर्णेकर, माजी नगरसेवक, माझी वाईफ उभी आहे विजेता प्रदीप पुर्णेकर, निलेश चव्हाण आहे आणि शिर्के आहेत।